नमस्कार, मी डॉक्टर तृप्ती पाटील भारद्वाज, रिसर्च असोसिएट ॲट सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेड, मुंबई. आज राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 10 नोव्हेंबर 2023 रोजी श्री धन्वंतरी पूजनानिमित्त प्रत्येक दिवस सर्वांसाठी आयुर्वेद संकल्पनेनुसार आपण काही वैद्यांचा सत्कार समारोह सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेड येथे आयोजित केलेला आहे. आज आपल्या पहिल्या सत्कार मूर्ती आहेत डॉक्टर गौरी बोरकर मॅडम. मॅडम नमस्ते. सर्वप्रथम आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्यालाही शुभेच्छा. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारू इच्छिते की तुमचा आयुर्वेदाचा हा प्रवास कसा सुरू झाला, तुम्ही आयुर्वेदाकडे कशा वळालात याबद्दल काही सांगू शकाल का? नक्कीच. कसं असतं की आपल्याला आयुष्यात काय व्हायचंय हा एक प्रत्येकाच्या मनामध्ये असणारा ड्रीम काहीतरी असता. सो त्याच पद्धतीनं साधारणपणे 7वी 8वी 9वी ह्या दरम्यान असं माझ्या डोक्यात यायला लागलं की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे. मग त्याच्यामध्ये कुठला डॉक्टर काय डॉक्टर वगैरे असं काही स्पेसिफिक नव्हतं, पण आमच्या घरामध्ये आधीपासूनच काही विशिष्ट आयुर्वेदिक औषधं असायची. माझ्या आजीचे सासरे आयुर्वेदिक डॉक्टर होते आणि त्याच्याच बरोबर त्याच्या आधीच्या काही पिढ्या सुद्धा आयुर्वेदिक होत्या. पिढ्यानपिढ्या चालत आलेला आयुर्वेद आपल्या घरात आहे. करेक्ट. आणि मधली एक पिढी मात्र कोणी आयुर्वेदिक डॉक्टर नव्हतं, पण आजी असल्यामुळं औषधं असायचे. सो सूतशेखर, कामदुधा ह्या गोष्टी मला लहानपणापासून माहिती होत्या. आजीबाईचा बटवा ही कल्पना तुमच्या घरात आधीपासून होती आणि तुम्हाला ती अवगत होती आणि ती कुठेतरी तुम्ही आयुर्वेदाच्या प्रवासात तुम्ही प्रेरित होताय. मग ज्या वेळेला 8वी 9वीत वगैरे आता डिसिजन आपण साधारण विचार करायला लागतो, तर डॉक्टर व्हायचं इथंपर्यंत हे होतं, बायो आवडायचं. सो त्याच्यामुळं त्या अँगलनी आपण जाऊयात म्हणून मग अभ्यास 11वी 12वीचा चालू केला. आमच्या वेळेस एंट्रन्स नीट किंवा असं काही नव्हतं. 12वीच्या ह्याच्यावरती ॲडमिशन्स असायचे. सो PCB हा ग्रुप धरला जायचा. सो PCB घेत असताना 11वी 12वीमध्ये सेकंड लँग्वेज ऑप्शन असतो नेहमी. आयदर मराठी घ्या, जर्मन घ्या, फ्रेंच घ्या किंवा संस्कृत घ्या. सो त्यावेळेला मला माहिती होतं की ॲलोपॅथी किंवा MBBS तिथे अदरवाईज आपण आयुर्वेद करू शकतो किंवा होमिओपॅथी करू शकतो किंवा डेंटल करू शकतो. हे 4 ऑप्शन समोर होते. सो जर आपण आयुर्वेद केलं तर आपल्याला संस्कृतची आवश्यकता लागेल, म्हणून मग 11वी 12वी सुद्धा संस्कृत सेकंड लँग्वेज म्हणून मी ठेवलेलं होतं. आणि मॅथ्स सोयीस्करपणे सोडलेलं होतं आणि त्याच्याऐवजी दुसरा सब्जेक्ट वगैरे असं घेतलेलं होतं. आणि हे झाल्यानंतर मग 12वीमध्ये चांगले मार्क मिळाले अर्थातच. आणि बाहेरच्या म्हणजे पुण्यामध्ये मी राहत होते आणि पुण्याच्या बाहेर ॲडमिशन मिळेल MBBSला अशी परिस्थिती होती, पण समहाऊ त्यावेळचा काळ थोडा डिफरंट होता. सो बाहेर नाही जायचं, पुण्यातच राहून करायचं शिक्षण. हे झाल्यानंतर मग आपण आता आयुर्वेदाला घेऊयात ॲडमिशन असं म्हणून ॲडमिशन झाली. पण एक असं आहे की ॲडमिशन आयुर्वेदात झाली म्हणजे आपण लगेच आयुर्वेदाच्या प्रॅक्टिसला अशी तयार होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला कोणी ना कोणीतरी बीज रुजावं लागतं. तर असं व्हायला लागतं. सो त्यावेळेला पहिलंच काय म्हणतो महिना चालू झाला. पहिल्या महिन्यामध्ये काही लेक्चर्स वगैरे चालू झाली, थोडेसे काही बाउन्सर्स वगैरे जायला लागले. बरेच वेगवेगळे विषय आहेत, कारण की आपण 11वी 12वी इंग्लिशमधनं करून आलेलो असतो आणि मग एकदम मराठी ह्या सगळ्या गोष्टी होत्या. सगळ्यांच्याच बाबतीत जसं घडतं तसं, फार काही एकदम वेगळं घडलं होतं असं नाही. आणि मग त्याच्यानंतर काय झालं मात्र की पहिल्यांदा आम्हाला आमचे जे सिनियर्स होते ते म्हणले की श्लोक पाठ करायचे असतात. सो आम्हाला आवडत होतं, आम्ही चालू केले श्लोक पाठ करायला. मग टीका वाचन सुद्धा करावं. मग धर्मचैतन्यामध्ये कोल्हटकर सरांचं घर आहे, तर तिथे टीका वाचन घेतलं जातं, तर तुम्ही तिथे या. मग तसंही आपण आता इथे आलोय तर नवीन करून बघूया असं म्हणून आम्ही टीका वाचनाला सुरुवात केली. तिथे वैद्य रसिक पावसकर सर होते की जे आम्हाला शिकवायचे. मग तिथे आवडायला लागलं ते जायला लागल्यानंतर. तर पहिल्याच महिन्यामध्ये सरांनी सांगितलं की आयुर्वेदामध्ये शिक्षण घेत असताना आपल्या करिक्युलम बरोबर गुरुशिष्य परंपरेने सुद्धा आयुर्वेद शिकावा आणि वेगवेगळ्या वैद्यांकडे तुम्ही शिकायला जा, म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुमच्या थेअरी बरोबरच मिळायला लागेल. सो मग त्यावेळेला वेगवेगळ्या वैद्यांची नावं सांगितली की तू इथे जा, तू तिथे जा. तर त्याप्रमाणे मला वैद्य समीर मदंगे सरांचं नाव सांगितलं गेलं. सो पहिल्या वर्षाच्या पहिल्या टर्मच्या पहिल्याच महिन्यामध्ये मी सरांच्या दवाखान्यात गेले की सर मला शिकायला यायचं आहे मदंगे सरांकडे, की मी येऊ का? आणि सरांनी सुद्धा हो यायला सुरुवात कर लगेच वगैरे सांगितलं. श्लोक पाठ करायचे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. आणि मग तिथे एकदा प्रवेश झाल्यानंतर मग ते जे काही सगळं वातावरण बघितलं, त्याच्यानंतर सरांची निदानाची पद्धत बघितली, सरांची औषधांची पद्धत बघितली किंवा द्रव्यगुणाचाच सरांचा अभ्यास आणि प्रत्येक द्रव्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं विचार कसा करायचा हे जसं बघायला लागलो ना, तर पहिल्या टर्ममध्येच मग नास्ति आयुर्वेदस्य पारम हे लक्षात आलं आणि मग त्याप्रमाणे आयुर्वेदाच्या खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात झाली. कॉलेजसुद्धा छानच होतं आणि कॉलेजमध्ये सुद्धा सांगायचे की हॉस्पिटलमध्ये जा, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे पेशंट बघा,
की एक विशिष्ट पद्धतीने पेशंट बघा. आता तुम्ही फर्स्टच इयरला आहात, तर काही तुम्हाला असं सगळं एकदम नाही येणार आहे, हळूहळूच येणार आहे. बरोबर. प्रत्येक पेशंटची जाऊन फक्त जीभ बघायची, प्रत्येक पेशंटची जाऊन फक्त नखं बघायची. त्या दिवशी तेवढंच करायचं. मग 70-80 पेशंट जे ॲडमिट असायचे, डायग्नोसिस बघायचं, नख बघायचं, डायग्नोसिस बघायचं, जीभ बघायचे, असं एक आठवडा करायचं. सो त्याच्यानी निदान आहे ना, तर ते खूप चांगल्या पद्धतीनं करून घेतलं आमच्याकडे. ह्या गोष्टी झाल्या मग. ओके. सो आयुर्वेदाचा प्रवास तुमचा ऐकून अक्षरशः डोळ्यासमोर चित्र उभं राहत होतं की कसा प्रवास सुरू झाला. अगदी आजीबाईच्या बटव्यापासून त्या शास्त्रोक्त आयुर्वेदिक पद्धतीने तुम्ही जी चिकित्सा पेशंट्सना देताय, ते सगळं चित्र तुम्ही इतक्या सुंदर दाखवलं, त्यासाठी सर्वप्रथम तर धन्यवाद. मॅडम, तुम्हाला पुढचा प्रश्न विचारेन की अनेक व्याधी, असाध्य व्याधी किंवा जुनाट व्याधी जे ॲलोपॅथी ट्रीटमेंटने बऱ्या होत नाहीत किंवा कदाचित फार वेळ लागतो, पण त्याला आयुर्वेद कसा मदतगार ठरतो किंवा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये काही केस स्टडीज अशा आल्यात का, त्या तुम्ही आमच्याशी शेअर कराल का काही? नक्कीच. एक समज म्हणजे असा आहे की आयुर्वेद क्रॉनिक डिसिजेससाठी वापरला जातो. ॲक्यूटमध्ये किंवा इन्स्टंट रिलीफ असं त्याच्यामध्ये नसतं. तर हे तर आता बऱ्याच अंशाने लोकांना समजायला लागलं की इन्स्टंट पण आहे ह्याच्यामध्ये, आणि जिथे जिथे आपण इमर्जन्सी म्हणतो तशा पद्धतीची पण औषधं देता येऊ शकतात, नाही असं नाही आहे. केसेस तर बऱ्याच आहेच आहेत. म्हणजे जवळजवळ आजपर्यंत जर बघितलं तर 15,000 13,000पेक्षा जास्त पेशंट्स आपल्या क्लिनिकमध्ये झालेले असतील. सो त्याच्यामुळं त्यातल्या काही विशिष्ट गोष्टी आपण नक्कीच सांगू शकतो. तर आता बिईंग अ लेडी प्रॅक्टिशनर आयुर्वेदिक आपल्याकडे जे पेशंट्स येतात, तर त्याच्यामध्ये इन्फर्टिलिटीचे किंवा गायनिक पेशंट्स हे सुद्धा भरपूरच असतात. सो त्याच्यामध्ये एक पेशंट होती आपल्याकडे आलेली, कल्याणवरून आपल्या डोंबिवलीच्या क्लिनिकमध्ये यायचे. सो तिथे असं होतं की तिने सांगितलं की तिला ओव्हेरियन सिस्ट होतं. इट वॉज अ बिग लार्ज ओव्हेरियन सिस्ट, 6-8 सेंटीमीटर वगैरे, आणि शी वॉन्ट्स टू कन्सीव्ह. सो कन्सीव्ह करण्याचं आहे म्हणून तिने आजकाल जसं सगळे टेस्ट वगैरे करूया आणि मग कन्सीव्ह करूया, त्या दृष्टीने तिने सगळे टेस्ट केले. सो त्याच्यामध्ये तिला कळलं की ते सिस्ट आहे. सो मग सिस्ट आहे म्हटल्यावरती गायनिककडे गेली, कट करून घेतलं, हे नॉर्मल आहे, झालं म्हणजे. सो त्यांनी सांगितलं की 6 महिने थांबा. सो 6 महिने वेट केलं, मग परत सोनोग्राफी केली, परत सिस्ट होतं तेवढंच 6-8 सेंटीमीटरचं. मग परत एकदा ऑपरेटिव्ह झाला. मग थर्ड टाइम जेव्हा तिला आता 6 महिने थांबल्यानंतर कन्सेप्शनच्या दृष्टीने विचार करत होती, पुन्हा एकदा केल्यावर पुन्हा सिस्ट आलं होतं मात्र. सो ती ॲक्च्युअली रडायला लागली आणि ती म्हटली मला हे काहीतरी सोल्युशन हवं. तर आता अशा वेळेला करायचं काय असं. तर मग तिथनं त्यांनी कोणी जवळपासच्या जे कोण होतं फ्रेंड सर्कल, त्यांनी आपलं नाव सांगितलं आणि आपल्या क्लिनिकमध्ये आले. ते मग आल्यानंतर तपासलं. एक मला ह्याच्यात वेगळे पण असं सांगावंसं वाटतं की नो डाऊट की स्त्रीरोग आहे तर आपण जे नॅटल ॲपरेटस आहे त्याच्या दृष्टीने विचार करणार, पण आयुर्वेदाचं वेगळे पण आहे ना की ते सार्वदेहिक व्याधीच्या अँगलमधनं सुद्धा आपल्याला बघायला शिकवतं. तर बाकी इतर लक्षणं सगळी तपासल्यानंतर त्या पेशंटचं निदान आपल्या पद्धतीनं ज्वर असं केलं गेलं आणि ज्वरातली औषधं तिला चालू केलेली. आता ज्वर म्हणत असताना थोडंसं टेक्निकल सांगते की आपल्याला माहिती आहे की ताप येणं किंवा अंग गरम होणं दॅट इज ज्वर, पण मनस संताप आणि शरीर संताप अशा 2 गोष्टी आल्यात. सो चिडचिड, त्रागा, पिरियडच्या आधी होणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये दिसत होत्या. इव्हिनिंगला कधीतरी फिवरिश वाटणं वगैरे असं, आणि PID आहे म्हणून थोडंसं फिवरिश असेल असं. सो हे सगळं झाल्यानंतर ज्वरातली औषधं चालू केली. इव्हन उत्तर बस्तीसुद्धा ज्वरातला जो किरातादी तेल म्हणून आले त्याचा दिला गेला होता. आणि ते 3 उत्तर बस्ती झाल्यानंतर पेशंट कन्सीव्ह झाले. ओके, पण सिस्ट किती आहे आता बघूयात असं म्हणून करायला गेलो तर सिस्ट रिड्यूस झालेलं होतं पण कम्प्लीट गेलेलं नव्हतं. पुन्हा एकदा की आता माझं कसं होणार. सो बेबी जे आहे ते ग्रोथसाठी त्याची जागा घेणार आणि सिस्ट जे आहे ते रिग्रेस होणार, कारण हॉर्मोनल चेंजेस पण त्याच्यामध्ये होणारच आहेत. हे समजावून सांगितल्यावर ठीक झाले आणि तिचं एक छानपैकी आता माझ्या अंदाजाने एक 6-8 वर्षाचं तरी बाळ आहे तिचं. सो त्याच्यामुळं, आणि नंतरचा एक महत्त्वाचा भाग सुद्धा की आफ्टर डिलिव्हरी सुद्धा आपण पेशंटला नाही 3 महिने तू व्यवस्थित सुतिका परिचर्या कर, तर हे सिस्ट आपोआप जाईल आणि जे नवीन तुझं दर 6 महिन्यांनी येते ते नाही येणार. सो 1 वर्षाने पुन्हा मी एक सोनोग्राफी करून घेतलेली, नंतर सिस्ट कधी झालेली नाही आहे तिला. खरंच मॅडम, शहारा आला अंगावर ही केस ऐकताना. आयुर्वेदाची महती इतकी आहे हे तुमच्यासारख्या वैद्यांकडनं ऐकणं हे खरंच माझं भाग्य आहे. मॅडम, असं ऐकलं आहे की तुम्ही बऱ्याच पुस्तकांचं लेखन प्रकाशनही केलं आहे, तर आपल्या लोकांना काही सांगू शकाल किंवा तुमच्या पुस्तकांबद्दल काही आम्हाला कळेल का? राईट, नक्कीच. पुस्तक का लिहिलं हे सुद्धा एक सांगायचं वाटतं त्याच्या आधी, की कसं आहे की एक ठराविक
प्रॅक्टिसची वर्ष झाल्यानंतर थोडा अनुभव आपल्याला आलेला असतो नक्कीच. पेशंटच्या संदर्भामध्ये. नक्कीच. आणि पुढच्या पिढीला पण ह्या गोष्टी द्यायला पाहिजेत आणि त्या जर दिल्या तरच त्या पद्धतीनं जो आयुर्वेद गुरुकुल पद्धतीनं किंवा जो गुरु शिष्य परंपरेने म्हणतो तर तो त्याच्या पुढे जायला पाहिजे. बरोबर. त्या अर्थाने ते एक आहे. अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे लेखन जे असतं ना तर त्याला अक्षर सेवा असं म्हणतो आपण. अक्षर लिहितो म्हणून अक्षर सेवा, पण न क्षरती इति अक्षरः, अक्षरः. म्हणजे जे कधी संपत नाही अशी बरोबर. ती सेवा आहे. सो ती एक आपल्याकडनं घडली सद्गुरूंच्या कृपेने. तर त्याच्यासाठी मी स्वतःला खूप हे चांगलं समजते की आपण एक उत्तम जर शिष्य झालो ना तर निश्चितच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पण मिळू शकतात. तर पुस्तकांच्या बाबतीमध्ये म्हणजे सगळ्यात पहिलं जे लेखन आहे ना तर ते त्रिदोषांतक विडा या नावाचं पुस्तक आहे आपलं. सो हे जे त्रिदोषांतक विडा आहे तर ह्याची लिहिण्याची सुरुवात जी आहे तर त्याच्यामध्ये बेसिकली एक मासिक आहे विश्व पंढरी म्हणून. तर या विश्व पंढरी नावाचं एक मासिक जे कोल्हापूरवरून प्रकाशित होतं, माझे सद्गुरू कोल्हापूरला असतात, तर त्या मासिकामध्ये आपण काही गोष्टी लिहाव्यात म्हणून मी काही नित्यलेखन करत असते. तर ह्याच्यामध्ये मग हे करत असताना लिहिताना एक जे आपण सद्गुरूंचा विडा म्हणतो तर त्या विड्याच्या संदर्भामध्ये कसं आहे की भक्ती नागवल्ली दळ, वैराग्य चूर्ण विमळ असं आपण त्या सगळ्या गोष्टी म्हणत असतो. तर भक्तीचा आणि नागवेलीच्या पानाचा काय संबंध आहे, वैराग्याचा आणि चूर्ण म्हणजे आपण जे चुना वापरतो त्याचा काय संबंध आहे, हे विचार हळूहळू यायला लागले आणि मग त्याच्यावरचं लेखन सुचायला लागलं. मग एक एक लेख करत असं प्रकाशित होत गेलं. मग हे लोकांना लेखन खूप आवडलं होतं. मग त्यांनी सांगितलं की आम्हाला हे सगळे एकत्र वाचायचेत लेख म्हणून मग त्या निमित्ताने ते पहिलं पुस्तक झालं. आणि असं झाल्यानंतर मग मधल्या काळामध्ये इतर काही विषयांवरती विश्व पंढरीमध्ये लेखन चालूच होतं. पण हे करत असताना आपण हा जो मधला काळ जो खूप कठीण काळ होता सगळ्यांसाठीच, लॉकडाऊनचा किंवा कोविडचा काळ आला. मग त्या काळामध्ये सगळंच ऑनलाईन झालं किंवा कन्सल्टेशन सगळे ऑनलाईन झाले. इव्हन आपण गर्भसंस्कार आधी घेत होतो ऑफलाईन म्हणजे समोरासमोर. मग ते लोक येऊ शकत नाही आहेत, पण त्यांना तर गरज आहे कारण की इम्युनिटी कशी वाढवावी, रुटीन कसं असावं, दिनचर्या कशी असावी, गर्भसंस्काराचं महत्त्व काय, या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी ऑनलाईन सेशन्स घ्यायला लागलो. आणि त्या काळामध्ये कसं आहे ना की ते सेशन्स घेणं किंवा कन्सल्टेशन ऑनलाईन करणं हे झाल्यानंतर वेळ बऱ्यापैकी मिळाला. मग तो वेळ चांगल्या पद्धतीने आपण कसा वापरावा तर त्या दृष्टीने म्हणून मग आम्ही छोटे नोट्स द्यायचो आधी गर्भिणी स्त्रियांना की ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. तर मग तेच एकत्रित करून आपण मोठ्या व्यवस्थित स्वरूपामध्ये द्यावं हा विचार एक आला. आणि त्या काळामध्ये गर्भसंस्कार जे आहे तर बीजयोग आयुर्वेदिक गर्भसंस्कार असं हे पुस्तक आपलं त्या काळामध्ये लिहून झालं आणि त्याच्यानंतरच्या थोड्या दिवसांमध्ये ते पब्लिश झालं. नागपूरला विश्वव्याख्यानमाला झाली होती, त्या ठिकाणी याचं पब्लिकेशन झालेलं आहे. सो गर्भसंस्कार म्हणजे काय, ते कधी करावेत, बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण सगळ्या गोष्टी प्रेग्नन्सी नंतर कराव्यात. तर ज्याला आपण म्हणतो की प्रेग्नन्सीच्या आधीपासून सुद्धा ह्या गोष्टी काय काय करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे ना की बेसिकली संशोधन किंवा शोधन चिकित्सा ज्याला आपण म्हणतो की पंचकर्म करून कन्सीव्ह करावं, आजकाल हा कॉन्सेप्ट बऱ्यापैकी पेशंट्समध्ये दिसतोय. म्हणजे येतात कपल्स की आम्हाला कन्सीव्ह करायचं आहे आणि आधी पंचकर्म काय करू देत. सो हे खूप एक चांगला बदल आपल्याला लोकांमध्ये सुद्धा बघायला मिळतोय. याच्यामध्ये एक काही गोष्टी सांगायच्या वाटतात की काही त्यातले पेशंट्स असे पण आहेत की त्यांना फर्स्ट चाइल्ड आहे तर त्याच्यामध्ये आयदर ऑटिझम आहे, ADHD आहे किंवा अशा काही गोष्टी रोग असतील, आजार असतील. राईट. सो नेक्स्ट जे आहे तर तेव्हा तर आम्हाला घ्यायचंय, पण आता ह्या बेबीमध्ये हे चेंजेस नकोत. तर त्या अँगलनी येणारे सुद्धा बरेच पेशंट्स आहेत. आणि आज सद्गुरूंच्या कृपेने असं आहे की त्यांचं जे दुसरं बाळ आहे तर ते नॉर्मल आहे, उत्तम संतती, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सो त्या दृष्टीने हे एक पुस्तक लिहिलं गेलं. एक आणखीन त्याच्यामधला महत्त्वाचा बदल आत्ता जाणवतो ते म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीज. आधी जे आई मुलीला सांगायची आणि मुलगी ऐकायची, तर हे जे आपोआप चालायचं ना ते आता फारसं दिसत नाही. इंटरनेट हाच आई आणि गुरु असं झालेलं आहे. पण सगळ्याच गोष्टी इंटरनेटवरच्या वाचून त्या योग्य आपल्यासाठी आहेत की नाही आहेत तर हे ज्या त्या व्यक्तीला डिफरंट गोष्टी असतात. सो तसं असताना मग एक काहीतरी ठोक किंवा एक योग्य असा एक त्याच्यामध्ये मिळावा म्हणून एक हे आपण पुस्तकाची रचना केली. त्याच्यामध्ये आता अगदी साधी गोष्ट म्हणजे की तुम्ही तांदळाची पेज करून घ्या असं जर आपण म्हटलं तर तांदळाची पेज कशी करायची हा सुद्धा क्वेश्चन मार्क बऱ्याच जणांना येतो. तर अशा छोट्या काही रेसिपीज सुद्धा ह्या पुस्तकामध्ये दिल्या की ज्या प्रेग्नंट लेडीजसाठी उपयोगी आहेत. आणखीन एक महत्त्वाचा भाग जो आहे पुस्तकाच्या बाबतीमध्ये तर तो म्हणजे एक वाघभट दीपिका म्हणून.
तर हे पुस्तक अगदी आत्ताच म्हणजे आपल्या सप्टेंबरमध्येच पब्लिश झालेलं आहे, म्हणजे 2च महिने झालेले आहेत त्याला. ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की माझे सद्गुरूंशी एकदा बोलणं झालं की संस्कृत आहे म्हणून आयुर्वेदाचे स्टुडंट्स आहेत, तर ते संस्कृत आहेत म्हणून कधी कधी लांब पडतात, कारण की भाषा येत नाही म्हणून. तर आयुर्वेद भाषेत नाही अडकायला पाहिजे, आयुर्वेद जो आहे तो म्हणजे सायन्स म्हणून यायला पाहिजे पुढे. तर तसं होण्यासाठी सुलभ झाला पाहिजे. आणि नुकतंच आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की मातृभाषेतून कुठल्याही ह्याचं शिक्षण द्यावं. इव्हन MBBS किंवा BMS हे कोर्सेस सुद्धा मराठी किंवा मातृभाषेतून चालवावेत, असं एक नवीन हे आलेलं आहे. आकलन लवकर होतं मातृभाषेतून. बरोबर. तर ह्या पुस्तकाचं हे बोलणं झाल्यानंतर प्रवास करत असतानाच ह्याच्यातले जो आता समजा आपला अष्टांग हृदयाचा पहिला अध्याय आहे सूत्रस्थानाचा, तर त्या सूत्रस्थानातले जे श्लोक आहेत तर ते श्लोक मराठीमध्ये सुचायला सुरुवात झाली आणि मग ते घरी येऊन लिहून काढले आणि मग त्याच्या पुढे सगळं ते लॉकडाऊनच्या दरम्यान हे सगळं लेखन झालं. आणि ह्याच्यामध्ये जसे आपण मराठी श्लोक म्हणू शकतो म्हणजे त्याच वृत्तामध्ये, तर तसे सगळे श्लोक ह्याच्यामध्ये आहेत. तर असं हे वाग्भट दीपिका नावाचं पुस्तक आहे. म्हणजे आता उदाहरण म्हणजे सगळ्यांना एक आपल्याला माहिती आहे की वेगान्न धारयत वात विणमूत्र क्षवत्रुक्षुधाम निद्राकास श्रमश्वास जृंभाश्रुच्छर्दिरेतसा. सगळ्यांना माहिती आहे की हे वेग धारण करू नयेत. पण आता हे म्हणत असताना काही वेळेला जेव्हा आपण संस्कृतला नवीन असतो जृंभाश्रू असं म्हटलंय, तर हे काय आहे तर ते येत नाही. मग त्या ठिकाणी कसं आहे, न धरावा वेग वाताचा विणमूत्र क्षवत्रुक्षुधेचा निद्राकास श्रमश्वासाचा जृंभाश्रू छर्दिरेताचा. इतक्या सिंपल पद्धतीनं हे केलेलं आहे आणि गेयता पण आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे पाठ करायला सुद्धा ते सोपं आहे. तर हे आहे. याच्या बरोबरीनंच एक जलगाथा म्हणून ई-बुक आहे की पेपरबॅक मागतायत लोक, लवकरच येईल कदाचित. आम्ही आशा करू की तेही लवकर आम्हाला पाहायला मिळेल. अध्यात्म आणि सुलभ आयुर्वेद ह्या दोन्ही कन्सेप्ट तुम्ही इतक्या छान पद्धतीने मुलांसाठी, आयुर्वेदाच्या स्टुडंट्ससाठी, लोकांसाठी आणताय. हे खरंच प्रेक्षणीय किंवा मी म्हणेन की हे फार आदरणीय काम आहे आणि फार आम्ही वाट पाहू की तुमची अजून पुस्तकं आम्हाला पाहता येतील, वाचता येतील. त्यासाठी मी खूप शुभेच्छा देते. मॅडम, अजून तुमच्या बोलण्यात एक आला की गर्भसंस्कार किंवा त्याबद्दल एक मी विचारू इच्छिते की जसं महाभारतात म्हटले की अभिमन्यूने चक्रव्यूह कसं भेदायचं हे आईच्या पोटातच शिकून घेतलं. सो तो एक भाग आहे की गर्भसंस्कार किंवा लहान मुलांमधलं सुवर्णप्राशन ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत ह्या तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने सामान्य लोकांपुढे कशा घेऊन येऊ शकाल? बरं, गर्भसंस्कार म्हटलं ना की बऱ्याच जणांना असं वाटतं की बसायचं, ओंकार करायचा, काही योगासनं करायची आणि झाला गर्भसंस्कार. पण एवढं छोटंसं स्वरूप आयुर्वेदामध्ये गर्भसंस्काराचं नाही आहे. आयुर्वेदामध्ये काय किंवा कुठेच नाही आहे. तुम्ही 24 तास 9 महिने काय करताय तो गर्भसंस्कार आहे. रादर त्याच्या आधीपासून तो चालू होता, आता आपण जसं बोललो तसा. सो आधी स्वतःमध्ये बदल करायला पाहिजेत, शोधन करायला पाहिजेत, स्वतःतल्या आहारामध्ये बदल करायला पाहिजे. आहारावरून आपलं मन आणि आहारावरून रसापासून ते शुक्रापर्यंतचे धातू तयार होत असतात. सो योग्य धातू तयार होणं आणि त्याच्यातनं तयार होणारं बाळ आहे ते उत्तम तयार व्हावं, ह्या दृष्टीने आधीपासून तयारी व्हायला पाहिजे. आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे की 1 तास तुम्ही छान मेडिटेशन केलं किंवा 1 तास तुम्ही छान योगासनं केली की उरलेले 23 तास तुम्ही काय करताय हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. सो आहाराचा भागही गर्भसंस्कारामध्ये यायला पाहिजे, विहाराचा भागही यायला पाहिजे. कुठल्या वेळेला जेवताय, झोपताय, ह्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्याच बरोबरीने तुमच्या मनातले विचार, म्हणजे दिवसभर तुम्ही फ्रेश आहात, एकदम मूड छान आहे आणि मग तुम्ही योगासनं भले तुम्ही 15 मिनिटं केलीत तरी चालणार आहेत, पण हा सगळा भाग आहे ना तो महत्त्वाचा राहतो. आणखीन एक भाग म्हणजे की आपल्याला असं वाटतं की होणारं बाळ छान व्हावं म्हणून प्रत्येक आईलाच वाटणार की माझं बाळ छान व्हावं. तर ही प्रत्येक आईची भावना किंवा बाबांची सुद्धा भावना आहेच आहे. पण त्याच्यासाठी मी काय प्रयत्न करते हा जो प्रश्न आहे ना त्याचं उत्तर म्हणजे गर्भसंस्कार असं आहे. सो हे करत असताना आहार विहाराच्या बरोबरीनंच काही आणखीन एक गोष्टी महत्त्वाच्या असतात. जसा औषधी संस्कार आपण म्हणू तर काही विशिष्ट आपले महिन्याचे मासानुमासिक काढे आहेत तर ते घेणं किंवा प्रत्येक त्या स्त्रीसाठी काही विशिष्ट गोष्टी असतात तर त्या गोष्टी त्या स्त्रीला अर्थातच आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारून घेणं, ह्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आणि एक महत्त्वाचा भाग म्हणजे मगाशी मी जे म्हटलं की
पहिलं चाइल्ड समजा काहीतरी हे आहे, ॲबनॉर्मल आहे किंवा काही त्याच्यामध्ये विशेष गुण आहेत, असं जर झालं असेल तर त्याच्यामध्ये नेक्स्ट टाइम चांगलं व्हावं म्हणून जर हा गर्भसंस्कार घेतला असेल आणि त्याचे जर का रिझल्ट चांगले असतील तर हे रिसर्चेस आहेत ना ते सुद्धा अजून पुटफोर करायला पाहिजेत. बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत रिसर्चेस छान झालेले आहेत आणि ते आपल्याला साईटवरती बघायलाही मिळतात. सो रिसर्चचा म्हणजे आपण करतोय बऱ्याच गोष्टी, फक्त त्या मांडणं मांडता हा येत पण भाग नाहीयेत. तेवढाच हो, हो. महत्त्वाचा आहे. तर त्याही गोष्टी व्हायला हव्यात. आणखीन एक महत्त्वाचा भाग तुम्ही विचारला होता सुवर्णप्राशनच्या सुवर्णप्राशन. हो, बाबतीमध्ये. हो. सुवर्णप्राशनचे ऑलरेडी बरेच रिसर्चेस अपलोडेड आहेत, आपण जर बघितलं असेल तर. तर सुवर्णप्राशनचा सुद्धा खूपच चांगला परिणाम बाळांमध्ये दिसतोच. 3 वर्षांपर्यंत ब्रेन डेव्हलपमेंट खूप चांगल्या जोरात असते, वेगात असते आणि 7 वर्षांपर्यंत आपल्याला त्या गोष्टी दिसत असतात की मुलं ग्रास्प खूप लवकर करत बरोबर. असतात. हो. सो त्या दरम्यान जर का आहारातून मन तयार होत असेल तर औषधातूनही मन तयार होणार आहे. तर नक्कीच. योग्य पद्धतीनं जर त्या गोष्टी गेल्या शरीरामध्ये, योग्य काळी गेल्या, योग्य मात्रेमध्ये गेल्या तर त्याचा परिणाम बाळांमध्ये चांगलाच दिसणार आहे. आणि नुसतंच छान होणं, गुणसंपन्न होणं याहीपेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून ते बाळ उत्तम व्हावं किंवा एखादं राष्ट्राच्या हितासाठी त्यांनी काम करावं, हे बरोबर. एम ठेवून जर का आपण हे गर्भसंस्कार आणि सुवर्णप्राशन संस्कार केले गेले तर त्याचा खरंच खूप चांगला रिझल्ट दिसेल. नक्कीच. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये येणारा जो न्यू इंडिया किंवा पूर्ण राष्ट्राच्या भारत. हितासाठी जे आहे ना तर त्याचा परिणाम खरंच. नक्कीच चांगला दिसेल. राष्ट्रहितासाठी गर्भसंस्कार आणि सुवर्णप्राशन या दोन्ही कन्सेप्ट तुम्ही इतक्या छान पद्धतीने मांडल्यात त्यासाठी धन्यवाद. मॅडम, प्रत्येक दिवस सर्वांसाठी आयुर्वेद ही जी यावर्षीची संकल्पना आहे त्यानुसार आयुर्वेद घरोघरी कसा रुजवता येईल याबद्दल काही मार्गदर्शन कराल का? नक्कीच. कसं आहे ना की ज्या वेळेला आपण सर्वांसाठी आयुर्वेद म्हणतो, सर्वांसाठी म्हणजे प्रत्येकासाठी, म्हणजे माझ्यासाठी, तुझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी आणि पूर्ण समाजासाठी. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो प्रत्येक दिवस, म्हणजे एक दिवस केलं आणि दुसरा दिवस चीट डे असं नाहीये. बरोबर. तर प्रत्येक दिवस आयुर्वेदानुसार आपण आपलं राहणीमान, वागणं आणि त्याच्या बरोबरीनं औषधं जर गरज लागली तर ह्या गोष्टी करायला पाहिजेत. प्रत्येक दिवस आणि सर्वांसाठी असं म्हणत असताना एक महत्त्वाचा भाग आहे की दिनचर्या. मग त्याच्यामध्ये आपण उठतोय केव्हा हे बघतो, झोपतोय केव्हा हे बऱ्याचदा बघितलं जात नाही. तर झोपणं हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा भाग आहे की ज्याला रात्रीचर्या असं म्हटलं जातं. सो लवकर उठल्यानंतर आरोग्य मिळतं, सगळ्यांना माहिती आहे. सगळे बरेच जण प्रयत्न करतात की आपण लवकर उठावं आणि आपली दिवसाची सुरुवात लवकर करावी. त्याच्या पुढे काय करावं तर शौचविधी वगैरे झाल्यानंतर अभ्यंग आहे की ऑइल ॲप्लिकेशन करणं. आता बऱ्याच वेळेला असा मुद्दा येतो की एवढ्या धावपळीच्या वेळेत आम्हाला रोजच्या रोज अंगाला तेल लावणं शक्य नाही, आम्ही अंघोळच कशी बशी करतो. तर ह्या वेळेला कसं आहे ना की शिरश्रवण पादेषु तम विशेषेण शीलयेत असं म्हटलंय. म्हणजे अगदी तुम्हाला वेळ नाहीये ना तरी ऑप्शन देऊन ठेवला की शिर म्हणजे डोक्याला लावा, श्रवण कानांना लावा आणि पायांना लावा. अगदीच जर नसेल ना तर संध्याकाळी ऑफिसहून आल्या आल्या 2 मिनिटांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी होऊ शकत असतात. सो अभ्यंग ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर उद्वर्तन म्हणजे आपण आजकाल ज्याला स्क्रब बाथ म्हणतो, तर ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत की विशेष करून मेदाचं जे आपण चयापचय किंवा मेदाचं विलयन होणं किंवा ह्या दृष्टीने हे उद्वर्तन महत्त्वाचं आहे. सध्या आपण बघतो की भारताची वाटचाल जी आहे ना तर ती डायबेटिक राजधानी म्हणजे प्रमेहाची राजधानी होण्याकडे, म्हणजेच काय तर खूप जास्त पेशंट वाढत आहेत त्याचे. तर मेद हा त्याचा प्रमुख घटक आहे आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी म्हणून उद्वर्तन हे आपल्या दिनचर्येमध्ये सांगितलेलं आहे. सो हा भाग सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मग आहार, मग त्याच्यामध्ये आपण काय घ्यायचं, किती घ्यायचं, कसं घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग खाताना आपण खायचं कसं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर उष्णम स्निग्धम मात्रावत जीर्णे वीर्याविरुद्धम इष्टे देशे इष्ट सर्वोपकरणम नातिद्रुतम नातिविलंबितम अजल्पन न हसन तन्मना भुंजित आत्मानम अभिसमीक्षा सम्यक, अशी एवढी मोठी गोष्ट सांगितली. आणि आपण जेवतो कसं, हातात ताट घेतो, जाता येता आपण काहीतरी पदार्थ घेऊन येतो, टीव्ही समोर जेवतो आणि टीव्हीच्या समोर हात तसाच राहिलेला असतो आणि आपण टीव्ही बघत असतो. तर ही जेवणाची पद्धत नाही. आपल्याला आपल्या शरीरातली जी झीज झालेली आहे तर ती जर भरून काढायची आहे तर त्याच्यासाठी आहार हे माध्यम आहे आणि त्या आहाराचं आपण सेवन कसं करतोय हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला असं वाटतं की आम्ही सगळा व्यवस्थित आहार घेतो आणि तरी पण का अंगी लागत नाही किंवा का इम्युनिटी वाढत नाही, तर घेताय कसा हा क्वेश्चन मार्क आहे. सो सगळे स्क्रीन बंद करून आहाराचं सेवन व्हायला पाहिजे. कसं तर तन्मना भुंजित, अगदी मन लावून जेवायला पाहिजे.
मन लावून जेवलं ना, तर जो स्वयंपाक करतोय ना त्याला सुद्धा आपोआपच दाद दिली जाते. नाहीतर हां ठीक आहे, एवढ्या ह्याच्यावरती दाद हे असतं ते. बरोबर. त्याच्याने आपल्या घराचं जे वातावरण आहे ते बदलायला लागतं आणि म्हणजे सामाजिक वातावरण जे म्हणतो तेही बदलायला लागतं. कारण कुणीही दमलं ना आणि खूप छान झालं एवढं म्हटलं तरी छान वाटत असतं बरोबर. करणाऱ्याला. सो हा एक भाग महत्त्वाचा आहे. मग दिवस आहे, काम आहे, आपल्याला काम करायचंच आहे. तर काम सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या रुटीनमध्ये आपल्याला स्ट्रेस, टेन्शन, अँक्झायटी हे खूप आजकाल आपल्याला दिसतं. पॅनिक अटॅक्स हा एक आजकाल नवीन आलेला शब्द आहे. भरपूर पेशंट्स त्याचे येत असतात. मग हे आपल्याला आवडीचं काम आपण जर चूज केलं तर पॅनिक अटॅक्स किंवा स्ट्रेस, टेन्शन, अँक्झायटी नाही येणार. मग आपल्या आवडीचं काय आहे ह्याच्यासाठी मानसशास्त्रातले बरेच मोठे मोठे क्वेश्चनेअर वगैरे आहेत. ते पण छान आहेत, नाही असं नाही म्हणायचं. पण आयुर्वेदाने एक वेगळी गोष्ट सांगितली ती म्हणजे प्रकृतीनुसार तुमचं ऑक्युपेशन तुम्ही चूज करावं. आता समजा एखादा कफ प्रकृतीचा माणूस आहे आणि त्याला कफ प्रकृतीच्या माणसाला फारसं म्हणजे एका जागी बसून काम करायला आवडतं. 10 ठिकाणी फिरणं किंवा खूप बोलण्याचं काम हे त्याचा चॉईस नसतो जनरली. पण जर का आपण त्या पद्धतीचं काम घेतलं ना तर मग अवघड पडणार. किंवा पित्त प्रकृतीचा माणूस आहे त्याला एसीमध्ये बसून डिसिजन मेकिंग हे काम त्याला जनरली आवडत असतं किंवा ते त्याला छान जमत असतं. पण त्यांनी जर का सेल्स टीमसारखं जर काम घेतलं तर उन्हामध्ये जो थकून बघून मग ते नाही होणार त्याला. सो आपल्या प्रकृतीनुसार आपण ह्या गोष्टी ऑक्युपेशन आपलं चूज करावं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. कर्मधर्म संयोगाने त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर उत्तम. परंतु समजा त्याच प्रकृतीचा आहे आणि तरी आपल्याला विपरीत काम करायला लागलं तर मग आपला दिनचर्येमधला भाग बदलायला पाहिजे. पित्त प्रकृती आहे, उन्हामध्ये जाऊन किंवा फील्ड वर्क आपल्याला करावं लागतंय असं जर असेल मग त्या ठिकाणी आपण च्यवनप्राश, गुलकंद, मोरावळा ह्या गोष्टी आपल्या सोबत ठेवाव्यात. नक्की बाकीचे कुठले तरी आजकालचे जे कुठलेही आपण जे जंक फूड म्हणतो त्याच्यापेक्षा उन्हात गेल्यानंतर 1 चमचा गुलकंद खाल्ल्यानंतर पित्ताचं शमन होणार आहे आणि तुमचं कामही उत्तम होणार आहे. हे सगळं झाल्यानंतर रात्रीचं जेवणसुद्धा योग्य पद्धतीनं घेणं आणि त्याच्याबरोबर रात्रीचर्या म्हणजे आपण झोपतोय कसं हेही महत्त्वाचं आहे. हे मी सुरुवातीला बोलले होते. आजकाल जर बघितलं तर सगळेजण पडून आपला मोबाईल हातात घेऊन स्क्रोल करत करत मोबाईल पडेपर्यंत स्क्रोल करत राहतात. सो ही गोष्ट योग्य नाही आहे. कारण की निद्रा ही आहे ना ती भूतधात्री म्हटलेली आहे. म्हणजे आपल्या शरीराचं वेअर अँड टेअर रात्रीच्या डीप स्लीपमध्ये उत्तम पद्धतीनं होत असतं. तुम्हाला माहिती असेल तर लहान बाळ जर झोपलं असेल ना तर उठू नको हां असं म्हटलं जातं. का तर झोपेत वाढतं ते. वाढतं म्हणजे काय तर वेअर अँड टेअर भरणं आणि त्याच्यामध्ये ग्रोथ ही गोष्ट जी आहे ना ती त्या काळामध्ये घडत असते. म्हणून झोप होत असताना झोपेला सुद्धा तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे. आणि जी झोप आहे ती क्वालिटी स्लीप व्हावी या दृष्टीने मूर्ध तेल म्हणजे माथ्यावरती रात्री झोपताना तेल टाकणं हे करायला पाहिजे. हे दिनचर्येच्या बाबतीमध्ये झालं. तसंच ऋतुचर्या ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तर योग्य ऋतूमध्ये योग्य पंचकर्म करून दोष बाहेर काढून टाकणं. जसं वसंतामध्ये आपण कफदोष बाहेर काढण्यासाठी वमन करतो. त्याच्यानंतर ऑक्टोबर हीट किंवा आपण ज्याला शरद ऋतू म्हणतो त्याच्यामध्ये रक्तमोक्षण किंवा विरेचन करणं. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये बस्ती करणं. हे जर केलं गेलं ना तर आपलं संपूर्ण वर्षभर आरोग्य चांगलं राहील आणि मग सर्वांसाठी आणि प्रत्येक दिवस हा उत्तम आरोग्याचा असेल असं मला वाटतं. नक्कीच. आयुर्वेद इतका सोपा आहे, आयुर्वेद इतका आपण रोजच्या जीवनात आपण वापरू शकतो आणि तो फॉलो करून आपण उत्तम स्वास्थ्य मिळवू शकतो हे सांगितलंत आणि हे आज आम्हाला कळालं. मॅडम एक पुढचा शेवटचा प्रश्न मी विचारेन की जसं तुमचा आयुर्वेदाचा हा प्रवास इतका सुंदर झाला, इतका छान पद्धतीने तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, तसं पुढच्या स्टुडंटसाठी, पुढच्या नवीन येणाऱ्या पिढीसाठी किंवा जे नवीन प्रॅक्टिशनर आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की आयुर्वेद तुम्ही कसा रुजवाल, आयुर्वेद तुम्ही कसा पुढे न्याल? राईट. कसं आहे ना की प्रवास म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी एकदम टिकमार्क नसतात. पहिली महत्त्वाचा भाग चढ-उतार. कुठे ना कुठेतरी बस असेल, बस कुठेतरी थांबते. आपल्याला थांबायचं नसलं तरी, आपल्याला उशीर होत असलं तरी किंवा दुसरी गोष्ट आपल्याला जिथे रिलॅक्स व्हावंसं वाटतं तिथे आपण थांबू शकत नसतो. एखादा छान डोंगर दऱ्या आहेत पण तिथनं बस निघून जात असते. मग हा जो प्रवास आहे ना तर प्रत्येक गोष्ट आपल्याला फेवरेबल होईल असं नाही आहे. पण तिथून पुढे आपण आता काय करायचं ह्या अँगलने नेहमी विचार करायला पाहिजे असं एक मला वाटतं. बऱ्याच वेळेला असं वाटतं की आता असं झालं, आता पुढे काही शक्य नाही. तर असं नसतं. एक वाट बंद झाली ना 10 चांगल्या वाटा ओपन होत असतात. हे मला अगदीच नवीन सगळ्या स्टुडंट्सना किंवा नवीन प्रॅक्टिशनर्सना सांगावं असं वाटतं. दुसरा आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे नित्यता असणं आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये. आता आपण दवाखान्यामध्ये जातोय समजा तर योग्य वेळी म्हणजे जे काय तुमची वेळ ठरवली असेल त्या वेळेला जाऊन उघडणं. भले पेशंट समोर असो किंवा नसो सुरुवातीला तर ते जाऊन उघडणं ही जी नित्यता असते ना ती सुद्धा महत्त्वाची ठरते.
आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे तिथे गेल्यावर करायचं काय दवाखान्यात. समजा पेशंट्स नाही आहेत, सुरुवात आहे आपली नवीन नवीन, तर तिथे इतर मासिकं, पुस्तकं हे बघण्यापेक्षा आयुर्वेदाची पुस्तकं आपण वाचावीत. आपल्याला नित्य किती वाचायचं आहे, 50-100 पानं, काहीतरी एक ठरवून स्वतःला नियम घालून घ्यावेत आणि त्या पद्धतीनं तिथे आपण ते काम करावं. आणखीन एक महत्त्वाचा भाग असा आहे की श्लोक हा जो पाठांतराचा भाग जो आहे ना, तर ती आपली पुंजी आहे आरोग्याची, आयुष्याची, असं मी म्हणू शकते. तर श्लोक जे जे आपले पाठ आहेत ना, तो एक एक अध्याय रोज म्हणत जावा. म्हणजे एक उदाहरण म्हणून 10 अध्याय पाठ आहेत माझे समजा, तर पहिल्या दिवशी पहिला, दुसऱ्या दिवशी दुसरा, तिसऱ्या दिवशी तिसरा, असं करत करत 10व्या दिवशी 10वा अध्याय. हे करत असताना नवीन पाठांतर रोज चालू ठेवावं. जेवढं आपण पाठांतर करू तेवढी आपली स्मृती म्हणजे स्मरणशक्ती चांगली राहते. आजकाल आपण बघतो की अल्झायमर सारखे आजार सुद्धा जवळ लवकर यायला लागलेले आहेत. तर ते येऊ नये असं वाटत असेल तर आपण नित्यनियमित पाठांतर करणं हा भाग महत्त्वाचा आहे. आणि 10 दिवसांचे 10 अध्याय पाठ झाले ना, किंवा 11व्या दिवशी परत पहिला अध्याय म्हणायचा, म्हणजे तो दर 10 दिवसांनी रिपीट होईल. मग तुमचे तोपर्यंत 12, 13, 14 अध्याय पाठ झाले, तर 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी एक एक अध्याय रिपीट व्हायला पाहिजे. एवढे अध्याय आपण पाठ करायला पाहिजेत. जेवढं आपलं पाठांतर होतं ना, साधी गोष्ट असते की नित्यनियमितता आली ना की ते आपल्या अंगात मुरायला लागते ती सवय. म्हणजे पहिल्यांदा गाडी जेव्हा आपण शिकतो तर तेव्हा पहिला टाकला गिअर, दुसरा टाकला, असं आपण अगदी ठरवून टाकत असतो. पण नंतर एकदा यायला लागली ना की आपण पाठ नाही करत, मी पहिला टाकलाय, दुसरा टाकलाय, आपण आरामात चालवत असतो. म्हणजे ते त्या आपल्या ह्याच्यात होऊन जातं. सो तसं जेव्हा आपण करतो ना, तेव्हा प्रत्येक अध्याय जेव्हा आपण रेग्युलर म्हणतो तर ते आपल्या रक्तामध्ये हळूहळू यायला लागतात. मग ज्या वेळेला पेशंट समोर येतो ना आणि लक्षणं सांगतो, त्यावेळेला ते क्लिक होणं हा जो भाग आहे ना, तो घडायला लागतो. त्यामुळं नित्यनियमित पाठांतर करणं, आणि ते पाठांतर जे केलेलं आहे कॉलेजच्या काळामध्ये किंवा परीक्षेच्या काळामध्ये, तर त्याचं आपण जसं योगक्षेम म्हणतो, योग म्हणजे जे नाही आहे ते आपण जोडून घेणं. अप्राप्तस्य प्रापणम योग हा आणि प्राप्तस्य रक्षणम क्षेम हा, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. की फर्स्ट इयरला पाठ केलेलं होतं आता विसरलं असं नाही. फर्स्ट इयरचं जे आहे ना ते आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. सो पाठांतर तेवढंच महत्त्वाचं आहे. ग्रंथ नियमित वाचायला पाहिजेत, जे ओरिजिनल ग्रंथ आहेत त्याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. सो वर्षातून एकदा तरी कमीत कमी चरक सुश्रुत वाग्भट सलग, म्हणजे 8 दिवसात चरक वाचला, 8 दिवसात सुश्रुत वाचून काढला, ह्या पद्धतीनं जर केलं तर ग्रंथांचं आकलन करणं आणि त्यांनी जे वेगळे अँगल्स सांगितलेत ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये समजायला लागतात. आणि मग अनुक्त रोगांची चिकित्सा असा जो काही भाग आहे, जसं कोविड एकदम आलं तेव्हा कुणालाच माहित नव्हतं की हे काय आहे, मग ह्याचं औषध कसं शोधायचं, हा जर पेशंट माझ्या समोर आला तर मी काय देणार आहे, तर हे जे आहे त्याची संप्राप्ती लावणं आणि त्याच्यानुसार औषधं काढणं, तर हे आपल्याला यायला लागेल. एक म्हटलेलं आहे की नाही सर्व विकाराणाम नामतोस्ती ध्रुवास्थिती, प्रत्येक आजाराला नाव दिलेलं आहे असं नाहीये. सो कुठल्याही नावाचा आजार तुमच्या समोर येऊ दे, लक्षण समुच्चय येऊ दे, तर आपण आपल्या पद्धतीनं त्याचं संप्राप्ती लावणं आणि त्याच्यानुसार मग औषध काढणं, असं जर केलं तर यश नक्कीच मिळेल. खरंच कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन या दोन्ही गोष्टी असतील तर यशाच्या शिखरावर कसं पोचायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्यासमोर बसले आहेत ते डॉक्टर गौरी बोरकर मॅडम. मॅडम, प्रत्येक दिवस सर्वांसाठी आयुर्वेद या संकल्पनेनुसार तुम्ही जो आयुर्वेद जनमानसात रुजवत आहात, त्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात आणि त्याबद्दलची जी आपण आज आरोग्यविषयक चर्चा आपण केली ती खरंच खूप प्रेरणादायी आहे नवीन येणाऱ्या स्टुडंटसाठी, नवीन प्रॅक्टिशनरसाठी. मी आशा करते की तुमचा हा जीवन प्रवास, तुमचा हा आयुर्वेदाचा प्रवास त्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि तुमच्या ह्या प्रयत्नांना सांडू फार्मास्युटिकल्सतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देते. आणि आपण आपला अमूल्य वेळ आज आमच्यासाठी दिला त्यासाठी धन्यवाद. नमस्कार.